मळेगाव थडी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या प्रांगणात दिनांक 16 मार्च रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सकल आंबेडकर समाज तसेच आदिवासी समाज व मुस्लिम समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते। या आंदोलनादरम्यान काही व्यक्तींनी विनापरवानगी जमाव जमवल्याचा तसेच शांतता भंग होण्याची शक्यता निर्माण झाल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे। या प्रकरणी कोपरगाव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष व नगरसेवक असे 9 जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात भारतीय कलम 126(2) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1) व 3, 135 अन्वये कारवाई करण्यात आली आहे। पोलीस आदेशाचे पालन न केल्याचा आरोप गुन्ह्यात नमूद करण्यात आला आहे। दरम्यान सदर प्रकरणी जितेंद्र रणशूर, विजय त्रिभुवन, अनिल रणवरे, विजय भोसले, प्रकाश जोशी, इब्राहिम उर्फ मुन्नाबाई शेख, मंगेश आवताडे, उत्तम पवार आणि मेहमूद मनवर सय्यद असे एकूण 9 जणांवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोकडे हे करत आहेत। या प्रकरणात काही सामाजिक कार्यकर्ते तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी यांचा समावेश असल्याने या घटनेकडे आता स्थानिक पातळीवर लक्ष वेधले गेले आहे। बातमी तुमची प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव।